शंकरपाळी रेसिपी मैदा अर्धा किलो आणि रवा अर्धा किलो घेतला आहे। तर दोन्ही मिक्स करून आपल्याला शंकरपाळी बनवायची आहे। तर रवा मी मिक्सरमधून काढून घेत आहे अर्धा किलो। तर हे तुम्ही पाहू शकता अर्धा किलो रवा मी मिक्सरमधून काढून घेतला आहे। तर पाहू शकता तुम्ही आणि काढल्यानंतर असा बारीक करून घेतला आणि आता हा तिंबायचा आहे। तर हा रवा तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर आपल्याला तूप गरम करायचं आहे। तर हे तूप इतकं घेतलं मी आणि दूध पण तितकंच घेतलं आणि आता त्या तुपात पिठी साखर टाकली पाव किलो मिक्सरमधून काढून। तर ही दुधात टाकली। हा व्हिडिओ थोडा रिपीट झाला आणि आता ते तूप पण दुधात टाकून द्यायचं आहे। तर हे तुम्ही पाहू शकता तूप टाकून दिलं आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता रवा आणि मैदा दोन्ही अर्धा अर्धा किलो पीठ तिंबायचं आहे। आणि या मिश्रणमध्ये आपल्याला तूप आणि दूध आणि साखर एकत्र केलेले टाकून पीठ घट्ट तिंबून घ्यायचं आहे। टाक अजून दूध तूप। तर तुम्ही पाहू शकता हे असा घट्ट गोळा तिंबून घेतला आहे आणि तो आता 2-3 तास असंच ठेवायचा। आणि आता हे आम्ही संध्याकाळी करायला घेतलं। तर पाहू शकता तुम्ही त्याला असं घट्ट तिंबून घेतलं। घट्ट झाल्यावर नंतर असं कुटून थोडंसं तिंबायचं आणि मग लाटायचं। तर हे पाहू शकता आणि हे बघा लाटल्यावर असं येतं ते साहजिकच आहे आणि त्याला आपण आता व्यवस्थित करून घेणार आहोत। तर हे पाहू शकता बाजूच्या कडा काढल्यानंतर हे असे दिसतात। आणि आता हे शंकरपाळे आपल्याला सगळे करून घ्यायचे आणि त्यानंतर तळायचे। तर हे पाहू शकता आता तळणं चालू झालं आहे। तर हे तळती आहे। तर तुम्ही पाहू शकता आता तळल्यानंतर हे शंकरपाळे असे दिसू लागतात। हे शंकरपाळे असे झाले आहेत। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।